करते ना उसका असर आज या ठिकाणी मौलाना आझाद चौक म्हणून ओळखला जाणारा हा चौक आहे। या चौकामध्ये गेल्या 8 दिवसापासून मेन ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे। सणासुदीचा काळ आहे, पवित्र महिना आहे, बाजूला मशीद आहे। ह्या भागामध्ये साहेबाला फोन केला सुद्धा उडवाउडवीची उत्तर आहेत। मी आवटे साहेबाला फोन लावलो होतो, त्यांनी म्हणले ते बावडे साहेबाला, अहो तुमचा काम आहे, तुम्ही रिपोर्ट द्यायचा। त्यासाठी प्रशासनाला माझी विनंती आहे, अहो कमीत कमी या सणाच्या काळामध्ये तुम्ही आरोग्याकडे लक्ष द्या। एवढा राडा पाणी आहे, बाजूला मशीद आहे, लहान लेकरं आहे, ती हा मीना बाजाराचा प्रभाग आहे। येता जाता वयस्कर माणसं पडालेत, ह्याकडं कुणाचाही दुर्लक्ष नाही। स्वतःला पुढारी म्हणून वावरणारे लोक झोपलेले आहेत। ते हा जो रोड झाला ते सुद्धा अगदी खराब रोड केलेला आहे। त्यासाठी मी विनंती करतो, हा जो पाणी कमीत कमी 8 दिवसापासून ह्या भागामध्ये वाहतो, इथं मेन चौक आहे, मशीद आहे, लोक ह्या परिस्थितीमध्ये नमाजाला जातात, कुणीही विचारत नाही। त्या अधिकाऱ्याला मी फोन लावलो, त्यांनी म्हणलं ते बावडे साहेबाविषयी आहे। अहो तुमचं कर्तव्य तुम्ही रिपोर्ट द्या ना, फक्त तुम्ही ऑफिसमध्ये म्हणून बसता की ह्यांचा त्यांचा हे करायचं कोण? आम्ही टॅक्स भरतो, हे एवढं असूनसुद्धा तुम्ही लक्ष देत नाही म्हणजे अवघड आहे। आज तुम्हाला मी एक प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही ही जर आत्ताच्या आत्ता हे काम नाही केलं, आम्ही महापालिकेमध्ये कमिशनरला जाऊन भेटू, तुमच्या विरोधात कंप्लेंट करू। अहो किती सण करायचं का आहे की नाही? बहुसंख्याक मुस्लिम समाजाचा इलाका आहे, तुम्हाला माहीत आहे, सण आहे रमजान। कमीत कमी तुम्ही माणसं पाठवा, बघा, खरी परिस्थिती तुम्हाला समजेल। त्याशिवाय तुम्ही अजून माझी विनंती आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता ते बावडे साहेब असू दे आणि कुठल्याही साहेब असू दे, तुम्ही तुमची टीम घेऊन या, तात्काळ हे काम करा। आम्हाला दुसरा पाऊल उचलून लावू नका, एवढंच म्हणतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।